आणि आमचा दोष असा आहे की आम्ही 10 मराठी माणसं बोलत असतो आणि एक जण जरी उत्तर भारतीय आला तरी आम्ही लगेच त्याच्या सोयीसाठी म्हणून आम्ही हिंदीत बोलतो. भाषावार प्रांतरचना एकदा निश्चित केल्यानंतर महाराष्ट्राची भाषा निश्चित केलेली, परंतु सुदैवाने हिंदी सिनेमाचं केंद्र बॉलिवूडचं आणि आर्थिक राजधानी या दोन्ही गोष्टी मुंबईमध्ये आणि मुंबई महाराष्ट्रात, त्यामुळे स्वाभाविकच या शहरामध्ये बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्यांची संख्या असणार आहे. पण वाद निर्माण होतो याचं प्रमुख कारण आहे की आम्ही मराठी माणसांनीच मुळात मराठी भाषेकडे मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष केलं. प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाचा जो गोंधळ झालेला आहे शाळांमध्ये, की आता मराठवाड्यासारखा प्रदेश आहे, दुष्काळग्रस्त असतो, पाऊस पडत नाही, पण तिथेही पहिली इंग्रजी शाळा तिथे सुरू झाली मराठवाड्यात. तिथेही कविता शिकवतात रेन रेन गो अवे. ही विटंबना आहे की पाऊस हवा आहे असं विभाग आहे, तालुका आहे किंवा जिल्हा आहे आणि तिथे इंग्रजी माध्यमामध्ये रेन रेन गो अवे शिकून कसं चालेल. पूर्ण भारताला एकत्र आणण्यासाठी ही एकमेकांच्या भाषेबद्दलची प्रेम आणि आस्था हवी. त्यात काही चूक नाही. रसग्रहण करताना बोलणाऱ्याचा रंग कोणता आहे, बोलणाऱ्याचे डोळे कसे आहेत, बोलणाऱ्याचं आडनाव काय, असं करून तुम्ही जर मराठी भाषेचं मी सांगणारं प्रेम घेतलं तर तुम्ही नाही ना मराठी, तुम्ही अडचणी देतात. पण मग अडचण सुटत नाही ना त्यामुळे, की आता उत्तर भारतीयांच्या बद्दल तुम्ही जे म्हणालात की आसक्ती निर्माण व्हायला हवी. हो, मग आपल्या आपल्यातच आपण इतके. करेक्ट, अगदी बरोबर तुम्ही म्हणता. उत्तर भारतीय खरंच तुम्ही प्रश्न भारतीय झाले ते उत्तर भारतीय. वा वा.